संदीपजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि 5,555 पारितोषिक आले सन्माननीय मुरलीधर म्हात्रे यांच्या माध्यमातून. वंदनाजी तो फोटो मला हवा आहे. वंदनाजी विशाल मानकेंना विनंती करतो आपण जरा संपर्क साधा. विशाल मानकामे तर तुम्ही पाहतात माझे आमदार सन्माननीय रमेश दादा पाटील यांचे चिरंजीव विके रमेश पाटील यांचं आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा मी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर सामनावीर आपण देऊया. विके रमेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार द्यावा. अमर ठाकूर सामनावीर 2 षटकं अवघ्या 8 डाव आणि तब्बल 3 गडी बाद केले त्या खेळाडूने. म्हणूनच या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देतो आम्ही अमरला. आयोजकांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर बडासाहेब आणि ब्लू स्टार यांच्याकडून आकर्षक टी शर्ट देऊन त्याचा आम्ही सन्मान करत आहोत. प्रसाद, अमर ठाकूरची पर्सनॅलिटी बघितल्यानंतर एखादा साऊथ आफ्रिकेचे प्लेअर वाटतात. ते मॅग्निफिसंट पर्सनॅलिटी आहे, अप्रतिम व्यक्तिमत्व. विशाल मानकामे जरा विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचं. विशाल मानकामे सोनारपाड्याच्या कॅप्टनला विनंती आहे, जायचं नाही आहे आज. या ठिकाणी सामना झाल्यानंतर 3 चिठ्ठ्या टाकण्यात येतील. संपूर्ण संघाने थांबायचं आहे हे लक्षात राहू द्या. सोनारपाड्याचे कॅप्टन यांना विनंती आहे. तो सामना सुरू झाला आहे आणि पहिल्याच चेंडूवर धक्कासुद्धा लागला आहे. काही सन्मान अजून बाकी आहे जे प्रसादजी परब या ठिकाणी करत आहेत. बडवडी यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आहे, आमंत्रित केले दातोली संघाला. बडवडी संघाने आज या ठिकाणी पराभूत केलं. तर घेसर संघाला, दातोली संघाने नवापाडा या संघाला पराभूत केलं आहे. तिसऱ्या पंचांना बोलवण्यात आलं आहे. संदीप पुंडाणे आतमध्ये चालले आहेत. आमचे दोन्ही अंपायर्स त्या ठिकाणी तुम्ही बघतायत सज्ज आहेत. काशीनाथ पाटील आणि राज पाटील तिघेही प्लेयर्स आहेत. काशीनाथ पाटीलसुद्धा लिजंड क्रिकेटर्स. राज शतक खेळले त्या दिवशी 7 धावा देत असताना तब्बल 3 गडी बाद केली पहिल्या षटकात त्यांच्या. यावेळेला चेंडू खूप बॅटच्या वरच्या पट्ट्याला लागतो आहे, कव्हर करेपर्यंत या ठिकाणी अजून एक धाव पूर्ण होते आणि त्यामुळे सुरुवात झाली आत्ताच कुठे. संदीप पुटाणे त्या गोलंदाजीचा ॲक्शन बघण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत. कमलेश जे गोलंदाजी करतायत. नर्मदा अर्जुन म्हणून एक संघ होता. जाऊया प्रसादकडे. प्रसाद बोला. मी पुन्हा एकदा विके रमेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचं आहे. पारितोषिक आले ते योगेश सुरेश पाटील सोनारपाड्याचे यांच्या माध्यमातून या दोन्ही खेळाडूंना अमर आणि अमोलला 2,500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. दोघांना विनंती करतो दोघांनी या व्यासपीठावर. अमर आणि अमोल आपल्या दोघांसाठी कॅश प्राईज आहे ते 2,500 रुपयाचं प्रत्येकी. आणि सन्माननीय विके रमेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्याचबरोबर संदीपजी म्हात्रे मात्र या संघाचे पुरस्कार यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. सोनारपाडा संघाला विजय झालं आहे त्याबद्दल 11,000 रुपयाचं. थँक्यू. वळी आपण समालोचन कक्षामध्ये. आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेस करतायत चेंडूच्या मागे. त्याच दरम्यान दोन्ही फलंदाज आमच्या या ठिकाणी जयेश आणि विशाल फार वेगाने या 2 धावा पूर्ण करत असताना आपण या ठिकाणी बघतोय. बोला. एक पारितोषिक येत आहे वडवली संघासाठी. मनोहर जे आमचे खूप या संघाचे खूप चांगले समर्थक आहेत. यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 3,000 पारितोषिक आलं आहे मनोहर यांच्याकडनं वडवली संघासाठी. वळी या समालोचन कक्षामध्ये आपण ऐकूया बालसुब्रह्मण्यम अय्यर यांना. धन्यवाद. अँगल होत असताना चेंडू धावबाद होतील. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यष्टीरक्षकामार्फत विशाल पाटील. त्याच वेळेला दादांचं आगमन. आपले श्रद्धास्थान आदरस्थान या स्पर्धेचे शिल्पकार माजी आमदार मानसी रमेशजी रतन पाटील यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम दादांच्या शुभ हस्ते आपण 19 तारखेला या ठिकाणी 9:56 उद्घाटन पाहिला. सालाबादप्रमाणे दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकचं तुम्ही उद्घाटन त्या दिवशी पाहिलात. सर्वप्रथम या ठिकाणी स्वर्गीय रतनभाऊ पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन झालं, दीप प्रज्वलन झालं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना पुष्पाला अर्पण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर तुम्ही मैदानाची पूजन झालं. त्याच्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहण्यात आली. तर सातत्याने संघातले पंच
या ठिकाणी षटक संपलं आहे, सूचना आली आहे आणि त्यामुळे संदीप पुटानी परत मागे फिरते तिसऱ्या पंचांना बोलवण्यात आलं होतं बॉलिंगचे ॲक्शन बघण्यासाठी. तर मी नर्मदा अर्जुनविषयी बोलत होतो. कमलेश गोलंदाजी करत होते त्यावेळेला आतमध्ये बोलवण्यात आलं. कमलेशचं प्रत्येकरण 1 षटक 1 निर्धाने 5 धावा देत असताना 1 गडी बाद. आघाडीला फलंदाज आले ते जयेश आणि निवृत्ती मात्रे परतले. जयेश मात्रे अजूनही मैदानावर खेळत आहेत. कालचा आज सकाळी खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली होती या दोघांनी. विशाल 1 या धावसंख्येवर खेळतोय आणि बघायचं आहे या ठिकाणी जयेश आणि विशाल या ठिकाणी संघाला कुठपर्यंत दातेली संघाला घेऊन जात आहेत या ठिकाणी बघावं लागेल. तर त्या नर्मदा अर्जुनमध्ये एक संघामध्ये खेळाडू होते त्यानंतर कमल चावला, ग्रेट ऑर्डर ऑफ टेनिस वर्ल्ड. एक काळ नर्मदा अर्जुननी राज्य केलं आहे याचाही उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. कांदिवलीचा संघ आहे. कमलाकर बईंग नर्मद, त्याच्यानंतर परेश पै, निलेश नंबरी समोर ग्रेट प्लेयर्स. एक काळ अत्यंत चांगलं टॅलेंट, अत्यंत तंत्रशुद्ध परफॉर्मन्स त्यांनी दाखवलं आहे त्यांच्या संघाच्या माध्यमातून. यावेळेला चेंडूला ऑफ साईडला प्लेस केले. फुल टॉस आहे चेंडू येथे एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत आपण प्रशांत होते फिल्डर. कव्हर करेपर्यंत या ठिकाणी धाव पूर्ण होते आणि धावसंख्या आता पुढे सरकते. ती आता या ठिकाणी 7 या धावसंख्येवर. दादांच्या माहितीसाठी द्वितीय फेरीमधले सामने खेळले जात आहेत आणि वडवळी आणि दातिवली असा सामना खेळला जातो. आज सकाळी वडवळी या संघाने या ठिकाणी पराभूत केलं गेसर संघाला आणि दातुली या संघाने नवापाडा संघाला पराभूत करून द्वितीय फेरीतला प्रवेश त्यांनी या ठिकाणी मिळवला आहे. चेंडू येथे ऑन साईडला धावबाद होण्याची शक्यता. थ्रो चांगला आला आहे. अपील होतोय. फलंदाज बाद असतील. थोडासा वाईडिश नक्कीच होता, मात्र त्या यष्टीरक्षकांना सगळे मार्क्स देऊन या ठिकाणी गॅदर करत असताना आधुनिक काळातले यष्टीरक्षक अशाच पद्धतीने 3 ते 4 फूट पुढे जाऊन गॅदर करतात आणि फार वेगाने यष्टीरक्षण त्या ठिकाणी यष्टीचित करत असताना धावबाद करत असताना आपण यष्टीरक्षकाला बघतोय. ही सगळी सुरुवात ही जे स्टँड बघताय महेंद्रसिंग धोनी यांनी केली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. अशा पद्धतीने किपिंग करायचं, अशा पद्धतीने वेगाने मागून चेंडू थ्रो करत असताना फलंदाजाला बाद करायचं ते चित्र या ठिकाणी दिसतंय. बाद झालेत, अगोदर बाद झाले ते निवृत्ती आणि त्याच्यानंतर आता बाद होते फलंदाज मैदानावर आपण बघतोय ते विशाल पाटीलच्या माध्यमातून. जयेश मात्रे अजूनही आहेत. आता अनिकेत मैदानावर उतरतोय आणि आता बघायचं आहे जयेश आणि तसंच अनिकेत काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. विशाल बरते ज्यांनी आज सकाळी विशाल मडवींनी खूप चांगली विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी दाखवली होती. मात्र ग्रामीण संघातील सगळ्यात तरुण मुलांना अशा पद्धतीने परफॉर्मन्स करत असताना बघितल्यानंतर मला नक्कीच आनंद वाटते. आज रिद्धेशने सोनारपाड्याच्या दादांच्या माहितीसाठी 1 षटक टाकलं, 1 धाव दिली आणि तब्बल 4 गडी त्यांनी बाद केले. त्या आजच्या या ॲनालिसिसमधला अत्यंत हायलाईट ॲनालिसिस आहे ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली लेग ब्रेकच्या माध्यमातून. सज्ज होत आहेत गोलंदाज विशाल आणि अनिकेत आणि जयेश स्ट्राईक तिकडे मैदानावर आहेत. बघायचं संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. चेंडूला येऊन दिला आपल्याकडे. चेंडूचं यावेळेला स्ट्रेट बॅटने खूप चांगल्या पद्धतीने प्लेस करत आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत प्रशांत आहेत फिल्ड. 2 धाबा पूर्ण करत असताना आमचे दोन्ही फलंदाज जयेश आपण अनिकेत चांगलं रनिंग मिळते वगैरे. जयेश खेळत आहेत मैदानावर 4 या धावसंख्येवर आणि या 2 धावाने धावसंख्या आता पुढे सरकते. मी अनिकेत 2 धावा पूर्ण करतोय. डबल फिगरमध्ये धावसंख्या 10 वर नेत असताना लॉफ करण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन त्या ठिकाणी अँगल करतायत विशाल. बघूया ऑन साईडला लॉफ करणार होते. फाईन लेग वरती आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. ऑफ साईडला बघूया शॉर्ट थर्डमॅन आहे. गलीला फिल्डर आहे. पॉईंट लेग फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक आहेत. सज्ज होत आहेत विशाल. कॉमेंट बॉक्स करून राऊंड द विकेट पुढचं चेंडून शफल झालेत फलंदाज. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू होता. अनिकेत ऑन साईडला प्लेस करत असताना वाईडिश मिडॉनला एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न. कल्पेश कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा सरकते ती 12 या धावसंख्येवर. कल्पेश हे नाव एवढं घेऊ. कल्पेश मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट आठवत आहे. कल्पेश कोळी म्हणून अत्यंत एक लहान खेळाडू होता ज्याच्या नावाने गोपाळ कोळी ही स्पर्धा करतात. ऑफिशियल टुर्नामेंट आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता प्राप्त अंडर 14ची टुर्नामेंट जी नभेश दडकर मैदानावरती अंतिम सामना खेळला जातो. रसिक फार मोठ्या संख्येने निवड समिती आणि तसंच पत्रकारांचं लक्ष या खेळाडूंकडे असतं जिथून भारताचे खेळाडू घडत असतात. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू लॉफ केलाय आमच्या दिशेला. कॉमेंट बॉक्स एंडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अशा फटक्यांची या ठिकाणी गरज आहे आता दातिवली संघाला, कारण सुरुवातीला धावा आलेल्या नाही आहेत. पॉवर प्लेमध्ये 5च धावा आल्या होत्या आणि या षटकात त्या ठिकाणी अनिकेत प्रयत्न करत आहेत मॅक्सिमम धावा कुठण्यासाठी आपल्या संघासाठी आणि जयेश आणि अनिकेत दोघांनी आता संघाला पुढे येतात टप्प्याटप्प्याने. 18 धावसंख्येवर सरकते. पहिल्या षटकात 5 धावायला, दुसऱ्या षटकात 13 धावायला, सरासरी प्रति षटकाच्या मागे 9 वळूया आपण प्रसाद परब यांच्याकडे ज्यांना या ठिकाणी काही सूचना करायच्या आहेत.
थँक्यू. पुढे आपण व्यासपीठावर एक व्यक्तिमत्वाचा आम्ही सन्मान करत आहोत. व्यासपीठावर मी विनंती करेन सन्माननीय विनोददादा पाटील आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष बीड जिल्ह्याचे सुमंत दास आमच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान विनोददादांच्या शुभ हस्ते आम्ही इथे करत आहोत. बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुमंत दास यांचा सन्मान ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे करत आहोत. या पुन्हा दा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. बीडचे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा, कमलेश गोलंदाज आलेत या ठिकाणी. धावसंख्या पोचते ती आता 20 या धावसंख्येवर. माननीय राजसाहेब ठाकरे यांना क्रिकेट आवडतं का? 100% आवडतं. क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. मला आजही ते क्षण लक्षात आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर लगेच 8 दिवसानंतर एक स्पर्धा अतुल सरपोतदार यांनी केरनगरला पार पाडली होती. चेंडूला ऑन साईडला टर्न केले, चेंडू जाते शॉर्ट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. आणि त्या स्पर्धेत 8च संघ होते आणि 2 लाख आणि 1 लाख असं बक्षीस होतं. आणि छत्रपती शिवराय क्रीडांगण कीर्नगर येथे ते पार पाडण्यात आलं. संध्याकाळी स्वतः आदरणीय मानसी राजसाहेब स्वतः उपस्थित राहिले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस समारंभ पार पाडण्यात आलं. अपेक्षापेक्षा चेंडू वरती येतोय यावेळेला. फलंदाज पोझिशनमध्ये आले होते. त्यांना म्हटलं की पट्ट्यात आलं की चेंडू आपल्याला बॅकवर्ड्स आलेला, जिथे मोकळं आहे, पावा प्ले संपलं आहे मात्र मोकळं आहे त्या ठिकाणी आपल्याला कळतं. या दृष्टीने प्रयत्नशील होते. गोलंदाज आहेत कमलेश, यांनी पहिल्या षटकात 5 धावा देत असताना 1 गडी बाद केले. या षटकात आत्तापर्यंत एकंदरीत 4 धावा दिलेत 3 चेंडूंमध्ये. शफल होतोय चेंडू, बॅटच्या वरच्या पट्ट्याला लागतोय. चांगला झेल क्षेत्ररक्षकामार्फत, आकाश याच्या मार्फत. रसिकांना विसरू नये, आज 3रा दिवस आहे या स्पर्धेचा, वर्ष 18वं. आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पूल डीचे आमचा शेवटचा पूल या ठिकाणी ग्रामीणचा या ठिकाणी खेळेल. आणि 22 तारीख आहे उद्या. विसरू नका, उद्या साबी विरुद्ध गोळीवली हा पहिला सामना, जुनी डोंबिवली विरुद्ध उत्तर शिव दुसरा, संदप विरुद्ध पिसवळी, चोळेगाव विरुद्ध खार्डी, किरडोन विरुद्ध आगासन आणि डायगर विरुद्ध दावडी हे सगळे संघ खेळण्यासाठी येतील. आत्तापर्यंत तुम्ही 36 संघांना पाहिलं. खिडकाळी, कंबाळपाडा, आजदे, कोवळे, उसरगर, गारविली, निळजे, आयरे, काटाई, मानपाडा, बाळ, बोपर पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल कोणी, मोठी देसाई, सागाव, मातार्डी, उंबारली, दिवा, शेळ, आडिवळी, नागाव, वाकडण, बेतवडे, देसाई. आणि आज बाळे, एदोटणे, नेवाळी, पडले, देवीचा पाडा, नांदिवली, दैसर, सोनारपाडा, नवापाडा, दातिवली, वडवडी आणि गिसर. आणि उद्या अजून 12 संघांना तुम्ही बघू शकाल. 48 ग्रामीण संघ आहेत. चांगली गोलंदाजी प्रयत्न करत आहेत. जसं पहिल्या षटकात गोलंदाजी केली त्याच पद्धतीने कमलेश या ठिकाणी ते मेंटेन करायचा प्रयत्न करत आहेत रिदम. एकंदरीत 2 विकेट लागोपाठ काढलेत, हॅट्रिकच्या मार्गावर आहेत. असे भरपूर वेळा गोलंदाज पोहोचले. मात्र आज एक हॅट्रिक बघायला मिळाले राजदीप मला सांगतायत. हृदेश सोनारपाडाचे दादांना तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हे आमचं स्टंप विजन आहे. दादा या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करत असताना शिल्पकार या स्पर्धेचे. आज तुम्ही आमचा आवाज ऐकताय, आम्ही या ठिकाणी येतोय याचं पूर्ण श्रेय आमच्या दादांना आहे. कारण स्वर्गीय रतनबुवा कुटुंबाकडून प्रचंड प्रेम आम्हाला मिळालं. ऑफसाईडला लेटकट करायचा प्रयत्न, धावबाद होण्याची शक्यता, चेंडू असं वाटलं लागेल म्हणून, ज्या पद्धतीने आकाशने डायरेक्ट हिट दिला होता मात्र चेंडू थोडासा एसटीच्या वरून त्या ठिकाणी जात असताना. तर बोलायचं तात्पर्य असं आहे, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये समालोचन करत असताना एक वेगळं आनंद मिळतो. आणि जसं मी उल्लेख केला, घरी गेल्यानंतर आमचे पत्नी सगळे रेकॉर्डिंग करत असतात. आम्ही घरी गेल्यानंतर अर्धा पाऊण तास आजचा दिवस कसा गेला याच्यावर लक्ष घालतो. कुठल्या पद्धतीने काम पूर्ण झालं, आत्ताशी कुठे आज आमचे 30% काम पूर्ण होतील, अजून 70% काम बाकी आहे.
उद्या अजून आमचे 12 संघ या ठिकाणी ग्रामीणचे खेळतील. 3 षटकं पूर्ण होत आहेत. 3 षटकानंतर आपण धावसंख्या बघतोय 23. सरासरीवर लक्ष घातलं तर 7.75च्या रूपाने ही सरासरी दातेवलीने या ठिकाणी उभारली आहे. गडी बाद झालेत एकंदरीत 4. आतापर्यंत कमलेशने 2 षटकं टाकलेत, धावा दिलेत 10, गडी बाद केले 3. विशालने 1 षटक टाकले, 13 धावा दिलेत. बघू शकता किती सुंदर पद्धतीने आमचे कॅमेरामॅन तुम्ही बघता कंट्रोल रूम ग्राफ दाखवत असताना हे 3 ओव्हर्सचा ग्राफ तुम्ही बघताय. कारण पहिल्या षटकात 5 धावा केल्या, तो पिलर छोटा आहे. दुसऱ्या षटकात जास्त धावा केल्या 13, थोडा पिलर मोठा आहे. कमलेश त्याच्यानंतर 5 धावा पुन्हा देत असताना एस कमलेशचे 2 ओव्हर आपल्याला या ठिकाणी देत असताना आधुनिक काळाबरोबर चालणं आणि त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2019 198 देशांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण जात आहे. डेन NBCच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट लोकल चॅनलला केलं जातं आहे. तसंच तुमच्या माहितीसाठी दिलीप भगत आणि चंदन भगत प्रचंड परिश्रम घेतात त्यांचे तमाम कॅमेरामॅन. आणि याच्या व्यतिरिक्त डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड DCW सुद्धा या ठिकाणी प्रेक्षेपण करत आहे. यूट्यूबला वर्ल्ड टेनिस क्रिकेट या ठिकाणी प्रेक्षेपण करत आहे. tenniscricket.in जी अत्यंत प्रसिद्ध साईट आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी सगळ्या देशांपर्यंत आपलं क्रिकेट कल्याण डोंबिवलीचं या ठिकाणी त्याचा प्रसार होतो आहे. 48 ग्रामीण, 24 शहरी, 12 आपले रायगड आणि कल्याणचे संघ असे 84 संघ एकत्र येऊन या स्पर्धेमध्ये 3 वेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून खेळतात. तिघांनाही वेगळी बक्षीस आहेत. चेंडू टर्न होते, लेट स्विंग झाला होता, अटेम्प्ट केले तरीसुद्धा क्षेत्ररक्षक लांब आहेत. त्या ठिकाणी पोचेपर्यंत फिल्डर रुपेश पाटील आहेत. यष्टीरक्षकाला पुढे यावं लागलं आणि कव्हर करेपर्यंत मैदानावर 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावाने धावसंख्या एक्झॅक्टली आता झाली आहे ते 25. धन्यवाद अजय, धन्यवाद राजदीप. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे एक फार मोठा मित्रपरिवार आम्हाला मागच्या 10 वर्षात मिळालेला आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकच्या माध्यमातून थ्रूआउट द इयर आम्ही सगळे व्हॉट्सअपमध्ये सातत्याने संपर्कात असतो. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू खेळलेत समोर स्क्रीनच्या आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावांसाठी जाणार नाही, थ्रो पोचतोय त्या ठिकाणी आणि त्यामुळे एकच धाव पूर्ण होते. तर दादा या ठिकाणी चर्चा करत असताना एकंदरीत तुम्ही बघू शकता आमच्या समोर जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईचे सगळे लोक आहेत त्या ठिकाणी. स्वतः विनोदजी रतन पाटील कल्याण डोंबिवलीचे आमचे अध्यक्ष आहेत संघटनेचे आणि या कुटुंबातले महत्त्वाचे व्यक्तिमत्व. धावसंख्या झाली आहे ती 26. लॉफ करण्याचा प्रयत्न. विनोदजी रतन पाटीलविषयी मी काय सांगू, ज्या पद्धतीने प्रसार केला आहे, ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये शिस्त आणली आहे, डेव्हलपमेंट केलं आहे, सगळ्या गावांच्या माध्यमातून सातत्याने स्पर्धा होतात, फार मोठ्या प्रमाणात व्यासपीठ मिळतं आहे. विनोदजींविषयी मी एकच सांगेन, देव माणूस असं मी सांगेन. अत्यंत जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्याने सगळ्यांसाठी उपलब्ध राहणारे असंही व्यक्तिमत्व आहे. कॉमेंट्री बॉक्सिंगकडून ओव्हर द विकेट विथ द टर्न, टॉपेज लागते, फ्लाय होते त्या ठिकाणी मागे, कव्हर करेपर्यंत या ठिकाणी एकच धाव. तर धावांचा जो वेग आपण पाहिला दुसऱ्या षटकात तो वेग पुन्हा आला नाही. त्याचं कारण कमलेश याचा फार मोठा अडथळा. त्यांनी दोन्ही षटकांमध्ये 5-5 धावा दिल्या. त्याच्यानंतर बघतोय आपण धावसंख्या आता पोहोचली 87 कोटी ते 27 या धावसंख्येवर. सायंकाळची वेळ 5:07 झालेत. हा शेवटच्या सामन्याच्या दिवसातला. त्याच्यानंतर चिठ्ठ्या टाकण्यात येईल. जे 3 संघ पुढे येत आहेत त्यांच्यामध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये 3ही संघांना आपल्या सगळ्या संघातील खेळाडूंना घेऊन येतील आणि या ठिकाणी तुम्ही बघताय सुंदर बॅनर आहे ग्राउंडमध्ये. त्या ठिकाणी 3ही संघांना उभं करण्यात येतं आणि त्या ठिकाणी एक फोटो सेशन होतं दादांच्या उपस्थितीमध्ये. त्याच्यानंतर ड्रॉ टाकण्यात येत आहेत पुढच्या लॉटचे जे 3rd राऊंड्स असतील. विसरू नका अजून भरपूर दिवस आहेत. आज कुठे 3रा दिवस आहे. उद्या आमचा ग्रामीणचा पूल डीचे सगळे सामने या ठिकाणी खेळले जातील. उद्या तारीख आहे ते 22 आणि उत्तरार्थसुद्धा तुम्हाला शहरीचे संघ तुम्हाला बघायला मिळतील. रायगड आणि तसंच कल्याणचे सुद्धा 12 संघ खेळण्यासाठी येत आहेत. अर्जुन पाटील यांचे 40+ संघसुद्धा खेळण्यासाठी येत आहेत. त्यांचा खेळ तुम्ही या ठिकाणी बघू शकाल संध्याकाळच्या वेळामध्ये डे अँड नाईटच्या रूपाने. चेंडू लॉफ केलं आहे 6 धावांसाठी. चेंडू निघाला तेव्हाच लक्षात आलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. या बाबतीत शंकाने मॅग्निफिसंट टायमिंग. काही खेळाडू असे असतात त्यांच्या टायमिंग सुरेख असतं ताकदीपेक्षा. तेच टायमिंग या ठिकाणी तुम्ही बघू शकता. रिप्ले आमचे कॅमेरामॅन दाखवत असताना बघा चेंडू उचलला खूप सुरेख टायमिंगमधून या ठिकाणी ऑन साईडला पाठवत असताना या 6 धावा आणि या 6 धावांमुळे धावसंख्या पुढे सरकते. ती आता बघतोय आपण 35 धावसंख्येवर. धन्यवाद राजदीप. तर सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज तुम्ही आमच्या बाजूला बघू शकता. होंडा ॲक्टिवा अत्यंत सुंदर स्कूटर्स आहेत. हे आमचे बेडचे मनसेचे व्यक्तिमत्व ज्यांना तुम्ही बघताय स्क्रीनवर.
माननीय सुमंत दास. आणि डाव्या बाजूला हे जे ओंडा ॲक्टिवा तुम्ही बघताय हे प्रतीक सोमय्या आमचे मनसेचे नेते प्रमोदजी रतन पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांच्यामार्फत देण्यात आले आहेत. आणि आता दादांना तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. या ठिकाणी सगळ्या मान्यवरांबरोबर बोलत असताना सगळी रूपरेषा आत्तापर्यंत 3 दिवसात घडलेली सगळी चर्चा करत असताना या स्पर्धेचे शिल्पकार. एखादी स्पर्धा सुरू करणं आणि 18 वर्ष सातत्याने तुम्ही ही स्पर्धा बघताय. सातत्याने वन ऑफ द सिनियर मोस्ट टुर्नामेंट ऑफ इंडिया, ज्येष्ठ स्पर्धा आहे. स्पर्धा खूप होतात, मात्र शिस्तबद्ध आयोजन, एवढ्या मोठ्या संख्येने संघ, 3 इव्हेंट्स ॲट अ टाईम वेगवेगळ्या पद्धतीने. जसं मी उल्लेख केला, ग्रामीणसाठी 4 लाख आहे प्रथम पारितोषिक. गोलंदाज आलेत आकाश. पंचतत्वातलं एक शब्द. आज सोमवार. यष्टीला लागला करा, मात्र तो किप्परच्या पाया लागून नंतर तो चेंडू यष्टीला लागला आहे आणि त्यामुळे काही चेंडू डायरेक्ट लागलेला नाही आहे. बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याच्याकडे खूप बारकाईने बघावं लागतं चेंडू रिलीज होत असताना. हीच गोष्ट आम्ही या ठिकाणी बसून करत असतो. टॉप पेजला लागतोय चेंडू, जातोय मागे. एकाग्रता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. क्रिकेटच्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. क्रिकेटचा पहिला शब्द आहे सी. क्रिकेट म्हणजे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. DB एंटरटेनमेंट लाईव्ह टेलिकास्ट, डेन NBC, दिलीप भगत, चंदर भगत. अप्रतिम कामगिरी सातत्याने मागचे 10 वर्ष बघतोय मी या ठिकाणी. भगत साहेब यांच्यामार्फत पूर्ण त्यांची कॅमेरा टीम अप्रतिम आहे. याच्या व्यतिरिक्त डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड, वर्ल्ड टेनिस cricket.in. रिव्हर्स खेळत असताना स्टान्स बदलून 2 धावा. तर क्रिकेटचा पहिला शब्द सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे एकाग्रता. धावसंख्या आता सरकते ते पुढे आता 38 या धावसंख्या. दुसरा शब्द आर म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. ज्या पद्धतीने आज करण पाटीलने या ठिकाणी बॅटिंगची जबाबदारी दाखवली आणि मैदानावर तब्बल 44 धावा कुठत असताना वन मॅन शो दाखवला, एक पात्री अभिनय दाखवलं आणि त्यांनी तो सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी. ग्रेट बॅटिंग. नटराज शॉट. हे असंच चित्र आहे आमचा जो लोगो आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकचा, ते असंच चित्र आहे. धावबाद होतील. कोण धावबाद झालं बघायचं आहे. राज पाटील दाखवत आहेत. फलंदाज हे धावबाद झाले जे ड्रेसिंग रूमच्या दिशेला येत आहेत. फलंदाज बाद झाले ते रोहित आणि प्रेक्षकांचा जल्लोष. तर दुसरा शब्द आर म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी. तिसरा शब्द आहे तो म्हणजे आय म्हणजे इंटेलिजन्स, चाणक्य नीती. अत्यंत महत्त्वाची नीती. इंटेलिजंट क्रिकेटर म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. ज्ञानाचा वापर करावा लागतो, बुद्धीचा वापर करावा लागतो. चाणक्य नीतीचा वापर क्रिकेटमध्ये क्रुशियल स्टेजमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर शब्द आहे तो सी म्हणजे कंट्रोल. धावसंख्या झाली 39. शेवटच्या षटक मार्गस्थ आहेत. गडी बाद झालेत 5 या ठिकाणी दातेली संघातील. धावसंख्या थोडी कमी झाली आहे, मात्र अजूनही चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज आता उतरत आहेत मैदानावर, अक्षय आणि ते आणि देवेंद्र संघाला कुठपर्यंत नेत आहेत या ठिकाणी दातेली संघासाठी बघावं लागेल. गोलंदाज सज्ज होत आहेत आकाश मानपाड्यांकडून. 3 ते 4 पालांचा स्टार्ट. आतातून चेंडू निसटतोय त्यांच्या. वेगवेगळ्या शैली प्रत्येक गोलंदाजी. आतातून रोल करत तुम्ही बघू शकता, ही वेगळी शैली आहे त्यांची. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू पडल्यानंतर टर्न होतोय. सुरेख गोलंदाजी. बांधून ठेवायचा प्रयत्न फलंदाजाला. हे आमचं ड्रेसिंग रूम ज्या ठिकाणी तुम्ही दातेलीच्या सगळ्या प्लेयर्सना या ठिकाणी बघताय, बसलेले आहेत, सामना एन्जॉय करतायत. धावबाद होण्याची यष्टीचित होण्याची संधी होती. पुढचं काम केलं यष्टीरक्षकाने. सरकले, स्टेप आउट जाऊन लॉक करण्याचा प्रयत्न. आखो में इशारा आणि त्या ठिकाणी आकाश आणि यष्टीरक्षक यांच्यामध्ये आणि पुढचं काम यष्टीरक्षक फार वेगाने यष्टीचित करत असताना. तर हे ड्रेसिंग रूम आहे दातेलीचं, ज्या ठिकाणी सगळे प्लेयर्स इन ब्लू तुम्ही बघताय एन्जॉय करत असताना. तर एकंदरीत 6 गडी बाद झाले आणि धावसंख्या शेवटच्या षटकात आपण बघतो या ठिकाणी 39 रूपांनी. तर 5 षटकं पूर्ण होत आहे. टार्गेट थोडंसं कमी आहे. 40चं टार्गेट संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी दातेली संघ वडवळी संघाला देत असताना जो अत्यंत मजबूत संघ आहे आणि त्या संघाकडे लक्ष द्यावं लागेल या ठिकाणी कुठल्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवत आहेत. तर आम्ही आलो होतो आयपर्यंत, इंटेलिजन्सपर्यंत. पुढचा शब्द आहे सी म्हणजे कंट्रोल. प्रत्येक ठिकाणी तुमचं कंट्रोल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, याच्यानंतर बॉलिंग असेल, याच्यात असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर शब्द आहे की म्हणजे नॉलेज म्हणजे ज्ञान, परिपूर्ण ज्ञान, अर्धवट नाही तर परिपूर्ण ज्ञान घ्यायला पाहिजे. आमची एक साईट आहे क्रिकेट फॉर इंडिया. ही साईट तुम्ही ऑन करून सगळ्या माहिती घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर एक शब्द ई म्हणजे एनर्जी म्हणजे शक्ती, पॉवर.
आणि त्याच्यानंतर शब्द टी म्हणजे टेम्परमेंट, संयम म्हणजे चिकाटी, म्हणजे अजिंक्य राणे याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. असा परिपूर्ण क्रिकेट हा शब्द आहे जे आपण सातत्याने ऐकतो. 39 फॉर द लॉस ऑफ 6. आपण ॲनालिसिस बघूया. कमलेश 2 षटक 1 अनुदाने, 10 धावा 3 गडी बाद. विशाल 1 षटक 1 अनुदाने, 13 धावा 1 गडी बाद ने. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय मैदानावर ऋतिक 1 षटक 12 धावा 1 गडी बाद ने. आकाश 1 षटक 4 धावा 1 गडी बाद. फलंदाजीच्या माध्यमातून बोलायचं झालं तर कोणी डबल फिगरमध्ये एकच खेळाडू गेला आहे त्यांचा तो म्हणजे अनिकेत, ज्याने षटकार मारला होता. 5 चेंडू 10 धावा केल्या. बाकीची धावसंख्या जयेशने 8 धावा काढल्या. ज्या निवृत्ती जयेश नेहमी स्टार्ट करून देतात आज तेच अपयशी झाले. निवृत्ती शून्यावर बाद झाले. विशालने एकंदरीत 3 चेंडू 4 धावा केल्या. रोहितकडून अपेक्षा जास्त होती. त्याने मैदानावर आपण बघतोय एक षटकार नक्कीच त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. नंतर मात्र ही धावसंख्या जास्त फुललेली नाही आहे. तर दादांना बघू शकता तुम्ही या ठिकाणी. क्रिकेटवर प्रचंड प्रेम. मला आठवतं ज्या वेळेला या ठिकाणी उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी दादांनी मला माहिती सांगितलं की क्रिकेटचे जनक श्रीपाद म्हात्रे आहेत ते या ठिकाणी गोलंदाजी करतील. आणि त्यांनी या वयात सुद्धा विनोद या एजमध्ये सुद्धा श्रीपाद म्हात्रेचे तिन्ही चेंडू ऑन स्टंप परफेक्टली त्यांनी लाईन अँड लेंथ टाकले. कौतुकास्पद आहे. असं म्हणतात माणूस कधी सायकलिंग विसरत नाही, माणूस कधी स्विमिंग विसरत नाही, तसंच माणूस क्रिकेटसुद्धा कधी कुठल्याही वयात विसरत नाही. आणि ते जर त्याच्या रक्तात असेल तर तो कधी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कॅमेरामॅन किती चांगल्या पद्धतीने आमचे बॅट्समॅन आत येताना या ठिकाणी दाखवत आहेत. अतिशय चांगलं काम. सगळ्या कॅमेरामॅनचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. अप्रतिम काम. मात्र आत्ताशी 30% काम झालं आहे. तुमची एनर्जी चांगल्या पद्धतीने मेंटेन करा. चांगली झोप घ्या. संध्याकाळी रात्री आराम करा. जेणेकरून उद्या पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकू. आपली एक सुंदर टीम या ठिकाणी दादांच्या माध्यमातून तयार झाली आहे. ही टीम अशाच पद्धतीने काम करत राहायला पाहिजे. कारण ही स्पर्धा म्हणजे नक्कीच एक अत्यंत मोठं एक स्नेहसंमेलन आहे सगळ्या खेळाडूंसाठी, सगळ्या मित्रांसाठी, सगळ्या संघनायकांसाठी, सगळ्या मान्यवरांसाठी. म्हणून सगळे लोक सातत्याने 58 भारतामधले मोठे स्पोर्ट्सचे ग्रुप सातत्याने ही स्पर्धा बघतायत. याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्यांना ही लिंक आम्ही काल पहिल्याच दिवशी पाठवली आहे. सातत्याने या क्रिकेटकडे त्यांचं लक्ष आहे, ज्याच्यामध्ये सगळे तज्ज्ञ मंडळी, समीक्षक मंडळी आणि क्रीडामधले नामांकित सगळे क्रीडापटूसुद्धा आहेत. 40 टू विन. 40 धावा. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ऑफ फॉली करून ड्राईव्ह केलं ऑफ साईडला. तर विनोद पाटील आलेले आहेत. या आपण त्यांच्याकडे जाऊया. बोपतच्या विनोद तुकाराम पाटील यांच्याकडे. त्यांनी या ठिकाणी धावतवणं ऐकावं कारण आमचा आवाज आम्हाला राखायचा आहे 10व्या दिवसापर्यंत. थँक्यू विनोद. धन्यवाद बाळा सर. 40 धावा या ठिकाणी चेस करायचे आहेत. चेंज द गेम. वडोली बी संघ खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र 40 धावा. लक्ष आहे स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. गोलंदाज त्या ठिकाणी पाहतो आपण मोतीराम दळवी, एक अनुभवी गोलंदाज. भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सातत्याने या संघासाठी फार मोठं योगदान मोतीराम दळवी यांनी दिलेले आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळतात. यावेळेस मात्र चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. काय गोलंदाजी आपण पाहिली वडोली संघाची. या संघाने 69 धावा पहिल्या सामन्यात कुठल्या होत्या. फलंदाजीची ताकद. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. पुन्हा एकदा चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण करतायत. ऋतिक पाटील आहेत. अप्रतिम क्रिकेटर. फार कमी वयामध्ये संघामध्ये स्थान मिळवलं आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप चांगली भूमिका राहिलेली आहे. विशालच्या सोबत सलामीला येतात आणि आत्ताच स्वर्गीय चंदूशेठ टोमरे स्मृती चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक मिळाली आणि एक भाऊक क्षण. त्यांचे वडील देखील त्या ठिकाणी होते. एदुटणे आणि सोनारपाडाच्या कॅप्टनला विनंती आहे मैदान सोडायचं नाही. सगळ्या संघांना घेऊन थांबायचं आहे कारण हा सामना संपल्यानंतर तुम्हाला इथे आमंत्रित करण्यात येईल. आपण या ठिकाणी 3 जे संघ पुढे येतील त्यांच्यामध्ये या ठिकाणी चिठ्ठ्या टाकणार आहोत. हे लक्षात राहू द्या. तर 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज मोतीराम दळवी मानपाडा गावींकडनं येत आहेत. स्ट्राईकला ऋतिक. ओव्हर द विकेट. हा चेंडू शफल होऊन खेळतायत. खूप मोठी गॅप आहे. पॉवर प्ले सुरू आहे. याच गोष्टीचा फायदा घेत चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
फुटाणे यांचं अत्यंत सुंदर टायमिंग. हे गाणं संध्याकाळीच लावतात, शेवटचा टप्पा जेव्हा सामना सुरू होतो त्यावेळेला ते लावतात. जेव्हा फाईट सुरू होते दोन संघांमध्ये त्यावेळेला त्यांचं टायमिंग असतं. नाही, सगळं पूर्वनियोजित आहे. त्यांना माहिती आहे कुठल्या क्षणी कुठलं गाणं आणायचं, याचं पुरेपूर ज्ञान आहे, अनुभव आहे. आणि त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळीच मजा आपल्याला येत असते. टायमिंग नेहमीच चांगला असायला व समालोचकांनी डी जे ऑपरेटरच्या मध्ये आणि एक उत्तम डी जे ऑपरेटर कसा असावा याचं उत्तम उदाहरण चंद्रकांत दादा आहेत. तर धावसंख्या धावपलकावरती पाहूया 11 पाहायला मिळते. मनोज येत आहेत. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थित. चेंडू जातोय शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. तर धावसंख्या धावपलकावरती 12. एक छोटंसं लक्ष, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली, मात्र दातेली संघ नक्कीच या लक्ष्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. तर आतापर्यंत 12 धावा आल्या. षटक क्रमांक 2 सुरू झाले. मैदानावरती विशाल पाटील आणि त्याचबरोबर ऋतिक हे 2 सलामीवीर संयमाने खेळत असताना हा चेंडू यावेळेस मात्र स्वीप करतायत. पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. आणखीन एक अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. टायमिंग अप्रतिम संगीत सातत्याने सादर करत आहेत आणि एका बाजूला आपले खेळाडू प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत, आपल्या खेळाने सर्वांना मंत्रमुग्ध करतायत. दुसऱ्या बाजूला आमचे चंदूदादा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्याकडे खूप चांगलं संग्रह आहे गाण्यांचा. तर हेदुडणे आणि सोनारपडा या दोन्ही संघाने कुठेही जायचं नाही आहे, संपूर्ण संघाने थांबायचं या ठिकाणी. सचिन पाटील आणि योगेश पाटील असे 2 संघनायक. हेदुडणेचे सचिन पाटील आहेत आणि सोनारपडचे योगेश पाटील. धावसंख्या धावपलकावरती 16. मनोज हा चेंडू बॅटची कडा घेतोय, मागे जातोय थर्डमॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. ड्रोन कॅमेरा तुम्ही पाहू शकाल आकाशात भरारी घेत असताना. ऋतिक व्यवस्थित आहे, चिंता नाही. मला वाटतं कोसळले, थोडेसे स्किट झाले आणि शोल्डरवर लँड झाले. बघा त्यांचे सगळे प्रतिस्पर्धी जे मित्र आहेत प्लेयर्स ते चौकशी करतायत, ऋतिक तू ठीक आहेस ना म्हणून. हेच तर स्पिरिट ऑफ क्रिकेट आहे. नक्कीच आपण सीमारेषेच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी असतो, मात्र मी थोडीशी चिंता करतोय माझ्या हृदयाच्या आतमध्ये. मात्र सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना आहे, देवा आमच्या खेळाडूंना सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने फिटनेस दे, कुठली दुखापत होऊ नये. काल एक चेंडू लागला, मात्र नक्कीच विकीत चांगला आहे, तब्येत चांगली आहे त्याची, तो परत आपल्याला खेळताना बघायला मिळेल. तर नक्कीच या सामन्यानंतर ड्रॉ केला जाईल 3 संघांमध्ये. ड्रॉ करण्यासाठी आहे या ठिकाणी अभिनव सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय रमेशदादा पाटील, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आणि त्याचबरोबर संचालक ॲडव्होकेट रोहिदास भंडारी, विजयदादा पातकर आहेत आणि त्याचबरोबर तुळशीराम चौधरी यांच्या हस्ते हा ड्रॉ. पुन्हा एकदा मनोज येतोय. हा चेंडू सुरेख होता, ऑफ स्टिकवर पिचिंग केला गेला होता. आधी खेळायचा होता ऑन साईडला. या ठिकाणी दाखवतात की हा चेंडू मला सरळ खेळायला हवा होता. खूप चांगला लेदर बॉलचा अनुभव आहे विशालकडे. एक यशस्वी संघनायक म्हणून नेहमी ज्याच्याकडे पाहिलं जातं, कॅप्टन कूल. या संघाच्या यशामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे विशाल पाटीलचा. विकी पाटील देखील, विकी रमेश पाटील हे देखील ड्रॉमध्ये सामील होतील. धावसंख्या धावपलकावरती राजदीप आम्हाला माहिती देत आहेत 17 धावा, 40 धावांची गरज आहे. मनोज गोलंदाजी मार्कवर आहे. सलामीची जोडी संयमाने खेळते, त्यांना ठाऊक आहे मोठी धावसंख्या नाही आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका ते पत्करत नाही आहेत, संयम दाखवत आहेत. हा चेंडू फुलटॉस आहे. खराब चेंडूवर एक अप्रतिम फटका, षटकार.
2 षटकं पूर्ण होत आहेत. आस्किंग 100 आपण पाहिलं, प्रति षटकाच्या मागे 8चं दिलं होतं. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा आलेत. विशालच्या बॅटमधून आत्तापर्यंत आपण एक षटकार पाहिले. एकंदरीत 5 चेंडू खेळलेत, 8 धावांवर खेळत आहेत. ऋतिक एकंदरीत आत्तापर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. संघाच्या धावसंख्येला 2 षटकानंतर 23वर नेले. अजूनही मैदानावर धावा हवेत, त्यांना 17 धावांची गरज आहे. आणि षटका बाकी 3, 18 चेंडू 17 धावा. सामना बॅलन्स आहे आणि सरासरी 8वरून खाली आणले प्रति षटकाच्या मागे 5.6च्या रूपाने विनोद. आस्किंग रेट आता मात्र 5.67. तर 17 धावांची गरज आहे. यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतोय. 6 चॅम्पियनपद त्यांच्या नावावरती आहेत आणि 3 रनरअपची पारितोषिक आहेत. अत्यंत चांगल्या फॉर्ममध्ये हा संघ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. झेलची शक्यता आहे. पहिल्या अटेम्पमध्ये झेल सुटला होता आणि दुसऱ्या अटेम्पमध्ये हा झेल टिपलाय. पहिला धक्का मैदानावरती लागतोय. चेंज द गेम वडवली बी संघाला. आयटममध्ये सुटला होता, मात्र नजर चेंडूवर असले की तुम्हाला लगेच चांगल्या पद्धतीने जेल घेता येतो. धावसंख्येवर लक्ष देऊया. धावसंख्या आपण बघतोय मैदानावर झालेली आहे ती 23च्या रूपाने. एकंदरीत गडी बाद झालेत. 23 धावांची पार्टनरशिप विशाल आणि ऋतिक मार्फत, जसं उल्लेख केला विनोदनी, चांगल्या फॉर्ममध्ये वडवडी संघ हा एकमेव संघ आहे जो चांगला परफॉर्मन्स नेहमी वाकलनच्या संघासमोर त्यांनी दाखवला आहे, याचा आवर्जून उल्लेख करणं. मिसफिल्ड होते, चेंडू जाते मागे. बॅकअप त्या ठिकाणी करण्यासाठी फार वेगाने फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. ते जयेश कव्हर करेपर्यंत धावा पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या सरकते ती 25वर. वळूया विनोदकडे. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं दातोली संघाने 69 धावा लावल्यानंतर त्यांचे गोलंदाज किती प्रभावशाली आपण पाहिले. आत्मविश्वास त्यांचा वाढला होता आणि आता कमी धावसंख्या जेव्हा आली तेव्हा मात्र त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी नक्कीच ढासळला आहे. आणि या दरम्यान हा चौकार येतोय. अजित वाडेकर स्टँडच्या दिशेने जातो. चेंडू सीमा पार. खेळल्या बॅटची हलकीशी काढा बघा. फॅन्टास्टिक स्पोर्ट्समनशिप बाळासर स्वतःहून निघाली. आवश्यक आहे ते आवश्यक आहे. काल मी इथून जेव्हा जात असताना संघ भेटतात, संघातील खेळाडू आमच्याशी नेहमी चर्चा करतात. या स्पोर्ट्समॅन स्पिरिटविषयी खेळाडू आमच्याशी चर्चा करतात. ते आवश्यक आहे, कारण आतला जो आवाज आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्ही एक चांगले खेळाडू आयुष्यात नेहमी तुम्ही बनले पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कल्याण डोंबिवली त्याच्यासाठी ओळखलं जातं आहे. निलेश कुलकर्णी असेल, अजिंक्य राणे असेल, किंवा तुमचे ग्रामीणचे सगळे खेळाडू असतील, जुने खेळाडू सुखदेव म्हात्रे असतील, किंवा आपले निलेश म्हात्रे जे बाहेर येतात खेळण्यासाठी मोठा गावचे, किंवा आपले पिंटे असेल मनोज जोशी. डिसिप्लिन नेहमी त्यांनी मेंटेन केलं आहे. स्पिरिट ऑफ क्रिकेट नेहमी दाखवलं आहे बाहेर. धावसंख्या धावफलकावरती 29 आहे. 11 धावांची अजूनही गरज आहे. मैदानावरती फलंदाजी येतोय कमलेश आणि कल्पेश आता आलेला आहे. 3 बंधुराज या संघामध्ये. कल्पेश, कमलेश आणि रुपेश हे 3 बंधुराज. हरिश्चंद्र पाटील यांचे हे 3 सुपुत्र. हा चेंडू ऑफस्टिकवर पिचिंग केला गेला होता. वाईटचा इशारा ते पंचांचा. त्याचबरोबर विनायक आणि विशाल हे 2 बंधुराज पाहायला मिळतात. सातत्याने या बंधूंनी खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. प्रसाद सर सातत्याने या संघाचं कौतुक भरभरून करत असतात. या संघामध्ये संपूर्ण खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. तरुण खेळाडू 25पेक्षा आत. एकही खेळाडू तुम्हाला 25पेक्षा जास्त नसेल वयाने मोठा. हा चेंडू त्या ठिकाणी ऑन साईडला पूल करतात. वॉट अ शॉट. अप्रतिम स्ट्रोक. 4 धावा. मिनिट 15 धावा 34 पर्यंत नेले. 5 धावांची गरज आहे या ठिकाणी. ऑन साईडला टर्न केले, बॅकवर्ड्स खायला क्षेत्ररक्षक थोडेसे मागे आहेत, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत सहज रीतीने कमलेश आणि कल्पेश मिसफिल्ड होत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. सामना इथे इक्वल अप झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. 38. अजून 1 धाव पाहिजे इक्वल अपला. 2 धावा जिंकायला पाहिजेत. 39 धावा केले, 40 धावा टार्गेट दिलेत.
फिल्डिंग स्टँडर्ड पहिल्या दिवशी थोडंसं सेकंड सेशनमध्ये खाली कोसळला होता, काल अप्रतिम होता, आज चांगलं असं म्हणेन मी. या फिल्डिंगच्या आधारावर टीका करणार नाही. ठीक आहे, पूर्ण आय एम सॅटिस्फाईड. फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, तर एकंदरीत 38 धावा झाले. षटकं संपत आहेत मैदानावर 3. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 12, अक्षयच्या षटकात 15 धावा, 2 गडी नक्की बाद केले, धावा जास्त गेल्या. आणि आता मैदानावर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूत फक्त 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 2 धावा पाहिजे. 2 धावा विजयासाठी या ठिकाणी हव्यात. तर मोतीराम दादा आपण पाहिलं तर सर या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मोतीराम दळवी हे चेंज द गेम वडोली संघाची पुरस करते आहेत, नेहमीच्या संघाला पुरस्कृत करतात सर, मात्र आज त्यांच्या अगेन्स्ट तेच मी चर्चा इथे प्रसादशी करत होतो. हा एक क्रिकेटचा प्रेम आहे. याचा अर्थ असा नाही की ते फाईट करत आहेत आतमध्ये ॲज अ स्पिरिट ऑफ क्रिकेट, मात्र ते एक प्रेम आहे आपल्या दोन्ही संघांवर. कमलेश स्विच हिट लगावतोय, गॅप मधून हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा सामना चेंज द गेम वडोली संघाने जिंकलेला आहे. एदुटणे सोनारपाड्याचे कॅप्टन, एदुटणेचे कॅप्टन आपल्या पूर्ण टीमला घेऊन यायचे. आणि तसंच आता संघ जो विजयी झाला या ठिकाणी वडोळी या संघातील कॅप्टनना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा पूर्ण या ठिकाणी खेळाडूंना घेऊन या ठिकाणी यावं. तर सामना वीरचं पारितोषिक या आपण जाहीर करूया. कमलेश 2 षटकं टाकलेत, एकही अनुदाने, 10 धावा, 3 गडी बाद. दुसऱ्या बाजूला विशालने धावा केले 8 चेंडूत 14 धावा. तिसऱ्या बाजूला ऋतिकने धावा केले 7 चेंडूत 15 धावा. बघायचं आता जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटा या 3 नॉमिनीमधून कोणाची निवड करते. आणि त्यांनी निवड केली कमलेश याची, गोलंदाजाची. सामनावीर म्हणून कमलेशला आम्ही आमंत्रित करतोय, त्यांनी पुढे यावं आणि सामनावीरचं पारितोषिक घ्यावं. हा क्षण बघण्यासारखा असतो. हा क्षण आम्ही आमच्या डोळ्यामध्ये नेहमी डोळ्यामध्ये साठवून ठेवतो, मेंदूमध्ये साठवून ठेवतो. त्याचं कारण हे स्पिरिट ऑफ क्रिकेटचा ICCचा जो बेस आहे तो हाच आहे. सामना संपल्यानंतर एकमेकांना भेटणं आणि हे फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये बघायला मिळतं. मोठ्या क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी बघायला मिळत नाही. हे 7 या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे, दुर्मिळ क्षण आहे.